मतदार यादीतला घोळ दूर करा, मगच निवडणुका घ्या. निवडणुकीबाबत ठाकरे बंधूंचा आयोगाला 2 दिवसांचा अल्टिमेटम. चारको नाव नंदिनी महेंद्र चव्हाण, वडिलांचे नाव महेंद्र चव्हाण, वय वर्ष 124, वय 124. आता वडिलांचे डिटेल्स. नाव महेंद्र कुमार श्रीनाथ चव्हाण, वडिलांचे नाव श्रीनाथ चव्हाण, वय 43. कोणी कोणाला काढले तेच कळत नाही. मतदार याद्यांमधील घोळाची राज ठाकरेंकडून पोलखोल. एकाच पत्त्यावरील शेकडो मतदारांची जाहीर केली विरोधकांनी यादी. निवडणूक कशी होणार हे महत्वाचं, कुणासोबत हा विषय महत्वाचा नाही. विरोधकांच्या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीच्या एंट्रीबाबत राज ठाकरेंचं स्पष्टीकरण. मतदार यादीतील घोळाबद्दल जयंत पाटलांनी केला गंभीर आरोप. मुरबाडमध्ये डॅश असणारी 400 घरं, नाशिकमध्ये एकाच घरात 813 मतदार दाखवले, तर शिरूर मतदारसंघात एकाच घरात 188 मतदार. मतदार यादी 20 वर्षांपासून चुकीची नावं, तो आज आली का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना सवाल. मतदार यादीतील सुधारणेला दिला पाठिंबा. उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आल्यास मनपा निवडणुकीत बाजी. मुंबईतील 70 वॉर्डमध्ये मनसेची मतं निर्णायक. ठाकरे बंधूंची युती सत्ताधाऱ्यांना धडकी. मुंबईत एसटी बँकेत तुफान राडा. सदावर्ते समर्थक आणि शिंदे समर्थकांमध्ये हाणामारी. शिवसेनेचे 5 जण जखमी. मुंबईकरांना मिळणार हक्काचं घर. महापालिकेकडून 426 घरांसाठी लॉटरीची घोषणा. 16 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर दरम्यान अर्ज प्रक्रिया, तर 20 नोव्हेंबरला अंतिम सोडत निघणार. आणि गडचिरोलीतील नक्षली चळवळीच्या अस्ताला सुरुवात. नक्षलवादी म्होरक्या भूपती 60 सहकाऱ्यांसह पोलिसांना शरण.